श्री स्वामी समर्थ. 16 मे अमावस्या आणि शनी जयंतीला स्त्री पुरुषांनी आवर्जून करा या 5 पैकी एक तोडगा. शत्रू लोटांगण घालेल, घराची, मुलांची, पतीची जोरदार प्रगती होईल. नमस्कार माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि माझ्या प्रिय भावांनो, कसे आहात सगळे? तुम्ही कधी शांत बसून विचार केलाय का की आपण दिवस रात्र कष्ट करतो, घाम गाळतो, पण महिना अखेरीला हातात काहीच उरत नाही का? आपल्या हक्काचा पैसा दवाखान्यात किंवा नको त्या कारणांसाठी खर्च होतो. कधी कधी असं वाटतं ना की कोणाची तरी वाईट नजर आपल्या सुखी संसाराला लागली आहे. मुले अभ्यासाला बसतात पण त्यांचं लक्ष लागत नाही. पती कामावर जातात पण तिथं त्यांना योग्य सन्मान मिळत नाही. आणि सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे ज्याचं आपण कधीच वाईट चिंतलं नाही तेच लोक विनाकारण आपले शत्रू बनून पाठीत खंजर खुपसतात. तुम्ही म्हणाल, ताई नशीबच खराब आहे आमचं. नशिबात असेल तेच मिळते ना? तर थांबा, आज मी तुमची हीच विचार करण्याची पद्धत बदलायला आली आहे. नशीब हे हातांच्या रेषामध्ये नसतं, तर ते आपल्या कर्मात आणि योग्य वेळी केलेल्या योग्य उपायांमध्ये असतं. आणि ती वेळ, तो सुवर्णयोग आता जवळ आलेला आहे. येत्या 16 मे रोजी येणारी ही शनी जयंती आणि अमावस्या हा काहीच सामान्य दिवस नाही. हा असा दुर्मिळ योग आहे जो कित्येक वर्षांनी आपल्या दारी आलेला आहे. आकाशमंडळातील ग्रह ताऱ्यांची स्थिती अशी बदलणार आहे की तुमच्या आयुष्यातील दुःखाचं गडद अंधार कायमचा मिटून तिथे प्रगतीचा सूर्योदय होऊ शकतो. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 2 गुपित वस्तूंच्या बद्दल सांगणार आहे ज्याची ताकद पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. या 2 वस्तूंचा वापर जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे केला तर जो शत्रू आज तुमची झोप उडवत आहे तो शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. इतकंच नाही तर तुमच्या पतीच्या नोकरीत, व्यवसायात आणि मुलांच्या प्रगतीत असा चमत्कार घडेल की जग पाहत राहील. लोक तुम्हाला विचारतील, ताई असं काय केलंय की तुमचं नशीब रातोरात पलटलंय? पण एक छोटी अट आहे. हे उपाय अत्यंत प्रभावी आणि ऊर्जावान आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप करू नका. जर तुम्ही अर्धी माहिती ऐकून उपाय केला तर त्याचे फळ मिळणार नाही. अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोकादायक असतं. म्हणून हा 20 मिनिटांचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील पुढची 20 वर्षे सुखाची करण्यासाठी पूर्ण पहा. आणि हो, आपण या मंगल कार्याची सुरुवात एका सकारात्मक ऊर्जेने करूया. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबावर, तुमच्या मुलांवर प्रेम असेल आणि तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुमची प्रगती व्हावी तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. तुमचे एक लाईक मला असेच सखोल संशोधन करून उपाय सांगायला प्रेरणा देते. आपल्या या कुटुंबात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या नातेवाईकांना शेअर करा. कारण दुसऱ्याचं भलं केलं की आपलं भलं आपोआप होतं. सर्वात महत्त्वाचे, आपली उपस्थिती देवाच्या चरणी नोंदवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या नावाचा गजराने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर व्हायला सुरुवात होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारिक 2 वस्तूंबद्दल आणि त्या 5 उपायांबद्दल जे तुमचे नशीब पलटणार आहे. मित्रांनो, 16 मे हा केवळ कॅलेंडरवरचा एक दिनांक नाही, तर हा साक्षात कालपुरुषाचा म्हणजेच न्यायदेवतेच्या शनिदेवांचा जन्मोत्सव आहे. अनेकांच्या मनात शनिदेवाबद्दल प्रचंड भीती असते. लोक म्हणतात, ताई शनीची 7.5 सुरू झाली की आयुष्यात उद्ध्वस्त होतं. पण माझ्या प्रिय मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शनिदेव हे क्रूर नाही तर ते न्यायप्रिय आहे. ते केवळ आपल्या कर्माचा हिशेब मागतात. जर तुमची नियती साफ असेल आणि तुमचे कर्म शुद्ध असेल तर तेच शनिदेव तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण
निर्माण करण्याची ताकद देतात. ते जेव्हा द्यायला लागतात तेव्हा रंकाचा राव करायला त्यांना काही क्षणही पुरेसे असतात. पण यंदाची ही शनी जयंती इतकी खास का आहे? कारण यंदा या दिवशी अमावस्या तिथीचा असा काही अद्भुत संयोग जुळून आलेला आहे जो गेल्या कित्येक दशकात पाहायला मिळाला नव्हता. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर या दिवशी ब्रह्मांडात अशा काही लहरी आणि ऊर्जा सक्रिय होणार आहे ज्या तुमच्या जीवनातील कर्माचे अडथळे क्षणात भस्म करू शकतात. हा असा दुर्मिळ योग आहे जिथे शनिदेवांची शक्ती आणि अमावस्येची गुप्त ऊर्जा एकत्र येते. मी आजच्या या व्हिडिओत जे 5 विशेष उपाय सांगणार आहे ते नीट समजून घ्या. यातला तिसरा उपाय तुमच्या घराची तिजोरी आणि पतीच्या प्रगतीशी संबंधित आहे. तर 5वा उपाय तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि घरातील जुन्या आजारपणाला मुळापासून उपटून टाकण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, या 5 पैकी तिसरा आणि 5वा उपाय हा सर्वात महत्त्वाचा आणि पॉवरफुल आहे. जर तुमच्याकडून हा मुहूर्त चुकला किंवा तुम्ही घाईघाईत हा उपाय चुकीच्या पद्धतीने केला तर कदाचित पूर्ण वर्षभर तुम्हाला प्रगतीसाठी संघर्ष करावा लागेल आणि नंतर पश्चाताप करून काहीच साध्य होणार नाही. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगते, प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष द्या. आज मी तुम्हाला त्या 2 चमत्कारिक वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण त्या कशा वापरायच्या हे कोणालाही माहीत नाही. या 2 वस्तू आणि हे 5 उपाय तुमची आणि तुमच्या कुटुंबाची पिढी घडवू शकतात. चला तर मग वेळ वाया न घालवता वळूया आपल्या पहिल्या उपायाकडे जो तुमच्या घरात आनंदाची उधळण करेल. माझ्या सख्यांनो, तुमच्या मनात असा प्रश्न नक्कीच आला असेल की ताई, वर्षभरात अनेक सण येतात, मग या 16 मेच्या दिवसात असं काय विशेष आहे? हे उपाय आपण याच दिवशी का करायचे? याचं उत्तर आपल्या महान अध्यात्मशास्त्रात दडलं आहे. बघा, शनिदेव हे आपल्या कर्माचे हिशेबनीस आहे. त्यांना दंडाधिकारी म्हटलं जातं. जसा एखादा न्यायाधीश न्यायालयात बसून शिक्षा किंवा बक्षीस ठरवतो, तसेच शनिदेव आपल्या आयुष्यातील दुःख आणि सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार ठरवतात. शनी जयंती ही त्यांची शक्ती सर्वात जास्त जागृत करण्याची तिथी आहे आणि जेव्हा याला अमावस्येची जोड मिळते तेव्हा एक प्रचंड मोठी आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. अमावस्या ही अशी रात्र असते जेव्हा नकारात्मक शक्ती क्षीण होतात आणि आपण केलेली पितृसेवा किंवा केलेले उपाय थेट ईश्वरापर्यंत पोहोचतात. जेव्हा शनी जयंती आणि अमावस्या एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडातील शनी तत्व आणि पृथ्वी तत्व यांचा एक दुर्मिळ संगम होतो. याचा अर्थ असा की या दिवशी तुम्ही केलेले छोटेसे उपाय, छोटीशी सेवा देखील तुमच्या आयुष्यात हिमालयीन उंचीची फळ घेऊन येतात. हे उपाय करण्याचे 3 मुख्य आणि प्रभावी उद्देश: कर्माचे शुद्धीकरण. आपण मनुष्य आहोत. आपल्या हातून कळत न कळत अनेक चुका होतात. कोणाचं मन दुखावलं जातं तर कधी आपल्या हातून एखाद्या जीव मारला जातो. हे छोटे छोटे पाप दोष साचून आपल्या प्रगतीत भिंत उभी करतात. 16 मे रोजी केलेले हे उपाय म्हणजे तुमच्या कर्माची सफाई आहे. हे केल्याने तुमच्या नशिबावर साचलेली धूळ झटकली जाते आणि मार्ग मोकळे होतात. ग्रहदोषातून कायमची सुटका. ज्यांच्या कुंडलीत शनीची 7.5 सुरू आहे किंवा ढय्या सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे जणू संजीवनीच आहे. तुम्हाला वाटतंय का की तुमची कामं शेवटच्या टप्प्यावर येऊन अडकतात? पैसा येतो पण तो टिकत नाही. मग समजून जा की शनिग्रहाची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल नाही. या दिवशीचे तोडगे या ग्रहाची तीव्रता कमी करतात आणि तुम्हाला शनिदेवांच्या प्रकोपाऐवजी त्यांची कृपा मिळवून देतात.
तिसरं म्हणजे नकारात्मकतेचा आणि वाईट नजरेचा समूळ नाश. अनेकदा आपल्याला वाटतं कुणाची तरी नजर लागली आहे का माझ्या हसत्या खेळत्या घराला. कधी घरामध्ये विनाकारण भीती वाटते, तर कधी पती पत्नींमध्ये क्षुल्लक कारणांवरून भांडणं होतात. मित्रांनो, अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जा सक्रिय असते. पण याच दिवशी जर तुम्ही मीठ आणि कोळशाचा जो मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय केला, तर तुमच्या घरावरील करणी बाधा, तंत्र मंत्र किंवा कोणाची वाईट दृष्टी जळून खाक होईल. तुमच्या घराभोवती एक सुरक्षेचं कवच तयार होईल, ज्याला कोणीही भेदू शकणार नाही. आता विचार करा, जर केवळ एका दिवसाच्या उपायाने तुमच्या आयुष्यातील एवढी मोठी संकट टळणार असतील, तर मग मुहूर्त चुकवणं कितपत योग्य आहे. म्हणून आता मी तुम्हाला त्या 2 विशिष्ट वस्तूंबद्दल सांगणारच आहे, ज्याबद्दल मी सुरुवातीला बोलले होते. त्या वस्तू साध्या 16 मेच्या या रात्री त्या साक्षात शस्त्र बनवून तुमच्या संकटांवर वार करतील. चला तर मग जाणून घेऊया त्या सर्वात महत्त्वाच्या तिसऱ्या उपायाकडे, जो तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या भाग्याची कडी उलगडणार आहे. पहिला आहे उपाय, तो म्हणजे मोहरीच्या तेलाचा छायादान विधी. आरोग्यासाठी कवच असतं. कसा करायचा सांगते. हा उपाय शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी करा. एका स्टीलच्या किंवा मातीच्या वाटीत मोहरीचे तेल घ्या. आता शांत चित्ताने त्या तेलात स्वतःच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब म्हणजेच तुमची सावली पहा. याला छायादर्शन म्हणतात. त्यानंतर त्यात 2 काळे तीळ टाका. हे तेल शनी मंदिरात अर्पण करा किंवा घराबाहेर बसलेल्या गरजू व्यक्तीला दान करा. फायदा काय होतो ऐका. मित्रांनो, हा विधी साक्षात शनिदेवांना अर्पण केलेला असतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील जुने आजार, सांधेदुखी किंवा मानसिक थकवा दूर होतो. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं आणि तुमच्या आरोग्यावर आलेलं संकट हे तेल आपल्यासोबत घेऊन जातं. दुसरा उपाय, शत्रू विजय तोडगा. काळा कोळसा आणि मिठाचा. ऐका कसा करायचा. सर्वात प्रभावी आहे. हा तोडगा रात्रीच्या वेळी करायचा आहे. एक काळा कोळसा आणि थोडे खडे मीठ, शक्य असल्यास समुद्र मीठ घ्या. एका काळ्या कपड्यात हे दोन्ही बांधून त्याची पुडी करा आणि ही पुडी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात किंवा मुख्य दरवाजाच्या मागे एका रात्रीसाठी ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मेला सकाळी कोणाशीही न बोलता ही पुडी वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा निर्जन ठिकाणी मातीत गाडून टाका. फायदा, ज्यांच्या कामात लोक विनाकारण खोडा घालतात, त्यांना कामाच्या ठिकाणी त्रास दिला जातो किंवा ज्यांच्या मागे कोर्टाचे लचंड लागले आहे, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे रामबाण आहे. या 2 वस्तू तुमच्या आयुष्यातील शत्रूंची बुद्धी पलटायला भाग पाडतात. तो शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि तुमच्या वाटेतून स्वतःहून बाजूला होईल. तिसरा उपाय ऐका. पिंपळ वृक्षाची सेवा. पती आणि मुलांच्या प्रगतीसाठी. कसा करावा सांगते. शनी जयंतीला दुपारी किंवा संध्याकाळी एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात थोडे कच्चे दूध आणि काळे तीळ टाका. हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणेवेळी ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. सायंकाळी या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा 1 दिवा लावून या. फायदा, पिंपळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो. या सेवेमुळे पतीच्या व्यवसायातील आर्थिक कोंडी फुटते, अडकलेला पैसा परत येतो आणि मुलांच्या बुद्धीला शनिदेवांच्या कृपेने प्रचंड धार येते. चौथा उपाय, काळ्या वस्तूचे दान. नशीब चमकणारा हा उपाय आहे. कसा करावा सांगते ऐका.
दान हे नेहमी गुप्त आणि मनापासून असावे. या दिवशी काळे तीळ, काळे उडीद किंवा काळ्या रंगाची छत्री एखाद्या गरजू वयोवृद्ध व्यक्तीला द्या. माझ्या माता भगिनींनो, या दिवशी एखाद्या गरजू स्त्रीला काळ्या बांगड्या भेट द्याव्यात. फायदा: दान केल्याने तुमच्या कर्माचा साठा वाढतो. तुमच्या प्रगतीमध्ये जो ब्लॉकेज आला आहे तो दूर होतो. घरात धान्याची आणि धनाची कधीच कमतरता भासत नाही. याला भाग्य उघडणारा तोडगा मानले जाते. 5वा उपाय: मारुती स्तोत्र आणि शनी मंत्राचा जप. मानसिक शांतीसाठी कसा करावा सांगते, ऐका. रात्री 8 नंतर जेव्हा शांतता असते तेव्हा देवासमोर दिवा लावून बसा. 3 वेळा हनुमान चालीसा वाचा किंवा शनी वज्र पंजर स्तोत्र म्हणा. जर काही जमत नसेल तर केवळ ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 3 माळ जप करा. फायदा: ज्यांना रात्री भीती वाटते, स्वप्नात वाईट गोष्टी दिसतात किंवा जे नैराश्यात डिप्रेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा उपाय संजीवनी आहे. शनिदेव हे हनुमंताच्या भक्तांवर कधीच रुष्ट होत नाही. त्यामुळे तुमच्या मनातील भीती निघून जाईल आणि तुम्हाला एक नवीन आत्मविश्वास मिळेल. हे 5 उपाय तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून सुखाचा प्रकाश आणतील. पण लक्षात ठेवा, हे करताना मनात शंका ठेवू नका. श्रद्धेने केलेले कार्य कधीच वाया जात नाही. माता भगिनींनो, हे उपाय करताना मनात श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. शंका घेऊन केलेले उपाय कधीच फलद्रूप होत नाही. 16 मेचा हा दिवस तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळ घेऊन येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, शनिदेव कर्माचे फळ देतात. त्यामुळे या दिवशी कोणाचेही मन दुखवू नका, कोणाचीही निंदा करू नका. प्रामाणिक राहा आणि हे उपाय करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तुमची उपस्थिती नोंदवा. शनिदेव तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करोत. धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.